तिने महाराजांच्या मांडीवर ठेवला आणि म्हणाली, मी तुमची कैदी आहे, जे मी तुमची शिक्षिका आहे, काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण या सगळ्यात म्हणजे या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला शिक्षा नको. महाराजांनी स्मित केलं आणि आपल्या चिटणीसाला इशारा केला. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि राजांनी त्या तान्या बाळाला आपल्या हाताने दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर राजे तिला म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा भाचा आहे. अरे हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झालात, तर कुठल्या भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठल्या भाऊ बहिणीला सजा फरमवतो? दादाजी, यांचं राज्य यांना परत द्याच, पण बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा आहे ना, तर याची ही वतनाची व्यवस्था करून द्या. त्या सावित्रीबाई देसाईला काही कळे ना, शिक्षा द्यायची राहिले बाजूला, हा राजा तर आपल्याला बहीण म्हणतो, धन्य धन्य, आणि आपल्या मुलाला भाचा मानतो आणि त्याची ही वतनाची व्यवस्था करून देतो. या प्रसंगाची तिनं 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. जर कधी कर्नाटकात गेलात तर तिथं धारवाड नावाचा एक जिल्हा आहे, त्या धारवाड नावाच्या जिल्ह्यात यादवाड नावाचं एक गाव आहे. त्या यादवाड नावाच्या गावात मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईनं कोरलेलं ते दगडी शिल्प आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता महाराजांचं राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाला खूप संताप आला की याचा राज्याभिषेक व्हायलाच नको. म्हणून महाराजांनी आपल्या एका खानाला पाठवलं, त्याचं नाव होतं बहादूर खान. पण त्याचं पूर्ण नाव म्हणायला गेलं तर त्याचं नाव होतं खान जान बहादूर खान पोकलदान शैबत जान. अरे बापरे, किती डेंजर नाव आहे हो. पण त्यांनी खूप प्रयत्न केलेत, पण तो अयशस्वी ठरला. तिथून औरंगजेबाचं पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं, अरे राज्याभिषेक झाला, काय करतो तू? बहादूर खानाला माहित होतं. त्याने ही पत्र लिहिलं आणि म्हणाला, हुजूर, मी इकडून दक्षिणेकडून खूप प्रयास केलेत, पण वाटतं खुदाचीच इच्छा होती की शिवाजी छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर दिले त्या त्यांनी. पण त्याला माहित होतं की औरंगजेब आपल्याला काही सोडणार नाही. पण त्याला माहित होतं की पैसे सांगितले की औरंगजेब लगेच पागवतो. त्याने पत्र लिहिलं की हुजूर, जे झालं ते झालं, पण आता मी इथं बहादूरगडावर 1 कोटी नगद आणि 200 घोडी तयार करून ठेवलेली आहेत. फक्त एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी नगद आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. त्या औरंगजेबाने पत्र वाचलं आणि म्हणाला, फते शाबास, दे दे दे, लवकर लवकर पाठव आणि इकडं जरा नीट. बहादूर खान पैसे सांगितले की औरंगजेब लगेच खाली. पण ही बातमी ज्या वेगानं औरंगजेबाला कळली त्याच्याहून दुप्पट वेगानं महाराजांना रायगडावर कळाली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. त्यांनी बोलवलं आपल्या सरसेनापती हंबीरराव मोहित्याला. हंबीरराव येते झाले. महाराजांनी त्यांना सांगितलं की बहादूरगडावर 1 कोटी नगद आणि 200 घोडी आहेत, आणतो. काय संभाषण आहे हो राजांचा आणि हंबीररावांचा. महाराज म्हणतात की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत, आणतो. पण आणणं एवढं सोपं आहे का? नाही हो. शिवचरित्र असा एक इतिहास आहे, एकमेव इतिहास आहे की जिथला कोणीही कारण देताना सापडत नाही. 1 कोटी नगद बहादूरगडावरून उडवणं एवढं सोपं नाही. किमान 50,000 तरी पाहिजे. बहादूरगडावर 35,000ची फौज आहे, पण तेवढी फौज आहे का रायगडावर? नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी की दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन करावं आणि सिमोल्लंघनासाठी स्वराज्यात यावं आणि सिमोल्लंघन करावं. आणि महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर सगळे आपल्या शेतीवाडीच्या कामाला निघून गेलेले होते. मग आता रायगडावर आणीबाणी झाली, दंगल झाली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही सुद्धा महाराजांचीच कल्पना होती. सरसेनापती हंबीररावांना काय केलं, त्या 10,000 राखीव दल मधून 9,000 आपल्या सोबत घेतले आणि 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी ठेवले. हंबीररावांनी 2,000ची ते 9,000 फौजांची 2 भाग केलेत. एक भाग केला 7,000चा, दुसरा भाग केला 2,000चा. 7,000ची फौज घेऊन हंबीरराव निघाले रायगडावरून सरळ पुण्यातनं ते शिरूर रांजणगाव ओलांडून डायरेक्ट बहादूरगडाकडे आले आणि बहादूरगडाच्या अलीकडेच करकुम नावाचं एक गाव आहे, तर करकुम गावात येऊन पोहोचले. थोड्या वेळानं
हंबीरावांच्या खालचा सरदार 7,000ची फौज घेऊन सरळ निघाला. तो डायरेक्ट पुण्यात आला आणि पुण्यातनं रांजणगाव शिरूड कडून तो डायरेक्ट बहादूरगडाकडे गेला आणि त्यांनी तिथं आक्रमण चढवला. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, हा सगळा आवाज त्या बहादूरगडावर पडला. आणि एक सेना आणि एक माणूस बहादूर खानाकडे गेला आणि तो म्हणाला, हुजूर क्या हुआ? वो आ गए. कौन? मराठे हुजूर, मराठे. पण ते तर रात्री येतात, सकाळी कस काय आले? आणि खरं आहे बरं, महाराजांचे सगळ्या लढाया रात्रीच्या, दिवसा हालचाल नाही. कोंढाणा घेतला रात्री, तोरणा घेतला रात्री, पुरंदर घेतला रात्री, आणि त्याहून त्यात जास्तीच्या लढाया अमावास्येच्या रात्री. का? कारण की मुघलांची लढण्याची सवय दिवसाची, रात्री अजिबात नाही. म्हणून बहादूर खान विचारात पडला की ते तर मराठी रात्रीच येतात, दिवसा कशी आलेत? पण विचार करता करता त्याच्याही कानी 4 वेळेस हर हर महादेव पडले, खात्री पटली, आलेत, खरंच आलेत. पण सकाळी आलेत म्हणजे भयानक आले असणार. त्याने 35च्या 35,000 फौज बाहेर काढली, तिथं वॉचमन गेटमन ठेवले आणि डायरेक्ट सरळ मराठ्यांच्या दिशेने यलगार आक्रमण. मराठे सुद्धा हर हर महादेव करत निघाले आणि आता दोन्ही फौजा आमने सामने आल्यात आणि आता आक्रमण होणार. इतक्यात मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाच्या डोक्यात काही आलंच नाही हो, सुचलंच नाही. अरे अशी काही असते का लढाई हो? असं असतं का युद्ध? त्याच्या काही डोक्यातच घुसत नव्हतं. मग काय, मराठे पुढं मुघल माग, मराठे पुढं मुघल माग, मराठे पुढं मुघल माग. 10 मैल झाले, 15 मैल झाले तरी मुघल मागच, मराठे पुढंच. आता त्या बहादूर खानाला म्हणाला की बस बस, रुक जाओ. गेलेत, आता नाही येणार. अरे वाटलेलं होतं की 50,000ची फौज घेऊन येणार, पण हे तर 7,000 आहेत. तो निघाला परत बहादूरगडाच्या दिशेनं. पण तेवढ्यात त्याच्या मागचा एक माणूस म्हणाला, हुजूर क्या हुआ? मराठे फिरसे आ गए. आता तर त्याचं डोकं खूप गरम झालं. अरे हे काय लपाछपी काय चाललंय राव? हा, असं असतं का युद्ध? त्याने सगळं सैन्य मागं वळवलं आणि मराठ्यांच्या दिशेने गेला. तिथून मराठे सुद्धा आलेत, हर हर महादेव करत आलेत. खान सुद्धा यलगार आक्रमण. दोघांनी फौजा आमने सामने आल्या, तलवारी उचलल्या गेल्या आणि आता वार होणार. इतक्यात मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला आता खूपच डेंजर राग आला. त्यानं परत मराठी पुढं मुघल माग, मराठी पुढं मुघल माग. 10 मैल झाले, 20 मैल झाले तरी मुघल मागच, मराठी पुढंच. रुक जाओ, गए, अब नहीं आएंगे वापस, चलो फिर से. 5-10 मैलच गेला असेल, तितक्यात मागचा एक माणूस परत ओरडला, हुजूर मराठे फिरसे आ गए. आता तर तो डेंजर संतापला. आता जिथपर्यंत जातील तिथपर्यंत ताणायचं, आता सोडायचं नाही बस. आता जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आपण पण जायचं आणि सरळ कापायचं. मराठ्यांनी सुद्धा निश्चय करून घेतला. 2 वेळेस पकडापकडी खूप झाली, आता डायरेक्ट सरळ जायचं आणि डायरेक्ट हल्ला करायचा. आली दोन्ही फौजा आमने सामने, तलवारी उचलल्या गेल्या, हर हर महादेव, यलगार आक्रमण. दोघींनी फौजा आमने सामने आल्या आणि आता वार होणार. इतक्यात मराठ्यांनी पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला, भागो. परत मराठे पुढं मुघल माग, मराठे पुढं मुघल माग. 20 मैल झाले, 30 मैल झाले, नगर आलं. मराठे नगरात पोचले तरी मुघल मागच. बघता बघता शिरूड आलं, मराठे शिरूडला पोचले तरी मुघल मागच नगरला. बघता बघता मराठे डायरेक्ट पुण्यात पोचले आणि तरी सुद्धा मग तो बहादूर खान मागच. जसे मराठे पुढे पुण्यात पोचले